शब्दानेच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्दच नसते तर नसते वाहिले आसवांचे महापूर. आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर. शब्द नसते तर. आणि शब्दांनीच पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा अशी भाषा बोलणारे कवी निंबाळकर ह्या शब्दांची किमया सांगतात. शब्द पहिलवान, शब्द प्रभू, शब्द पंढरीचे वारकरी अशा कवींच्या बाबतीमध्ये आणि साहित्यिकांच्या बाबतीमध्ये आपण नेहमी म्हणत असतो. कवी म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कवी नेमकं काय करतात. कवी हे खऱ्या अर्थानं तिथल्या शोषितांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडतात. कवी क्रांतीच्या मशाली पेटवतात आणि अशीच क्रांतीची मशाल पेटवण्याचं काम दलित पॅन्थरच्या माध्यमातून नामदेव ढसाळ यांनी केले. नामदेव ढसाळांनी इथल्या दलितांच्या शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या मशाली पेटवण्याचं काम आपल्या कवितेतून केलं आणि विद्रोह पेरला. आणि हाच विद्रोह आपण पाहतोय की दलित पॅन्थरच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जगभर म्हणता येईल तो गाजला देखील. आणि अशाच दलित पॅन्थर निर्माण करणाऱ्या आणि इथल्या शोषितांच्या कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणारे कवी नामदेव ढसाळ कोण आहेत असा प्रश्न सेन्सॉर बोर्ड करतंय. खरं तर हे अज्ञान म्हणावं का जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीला नाकारणं म्हणावं हे तुम्ही ठरवायचं आहे. अशाच नामदेव ढसाळांच्या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नामदेव ढसाळ म्हटल्यानंतर आपल्या समोर गोलपिठा नावाचा तो कविता संग्रह आपल्या समोर येतो आणि या कवितेतून इथल्या लोकांच्या व्यथा वेदना मांडण्याचं काम आणि या वेदनेतून खऱ्या अर्थानं दुःख आणि वेदना मांडत इथल्या व्यक्तींच्या क्रांतीच्या मशाली पेटवण्याचं काम नामदेव ढसाळ यांनी केलं. तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी कवी गोलपिठामध्ये काय म्हणतोय की तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी शब्द म्हणाले. तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी शब्द म्हणाले. अंधाराने सूर्य पाहिला. आता हे बघा, आपल्या लक्षात येईल की कवी नामदेव ढसाळ कोण आहे. तर कवी नामदेव ढसाळ दलित पॅन्थर निर्मातेच आहेत का? तर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाण्याच्या नंतर 1960च्या नंतर आपण पाहतोय की दलित साहित्य असेल, ज्याला आता आज आपण आंबेडकरवादी साहित्य म्हणतो, त्यानंतर भटक्यांचं साहित्य असेल, त्याच्यानंतर आदिवासी साहित्य असेल, बहुजनांचं साहित्य असेल, शेतकऱ्यांचं साहित्य असेल, हे शहरी भागातून बाहेर पडलं आणि साहित्याला या खऱ्या अर्थानं नवे आयाम देण्याचं काम कवी नामदेव ढसाळ यांनी केलं. आणि मग अशा अनेक कवी 1960च्या नंतर, अनेक लेखक 1960च्या नंतर उदयाला आले. 60च्या नंतरच का आले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे ती पिढी शिकली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाण्यानंतर त्या चळवळीची, समतेच्या चळवळीची खऱ्या अर्थानं सूत्र आपल्याकडे घेण्याचं काम साहित्यिकांनी आणि कवींनी केलेलं आपल्याला दिसून येते. आणि मग या साहित्यिकांच्या, या कवींच्या माध्यमातून जेव्हा आपण इथल्या शोषितांचे, कष्टकऱ्यांचे गावगाड्यातले दुःख आणि वेदना मांडण्याचं काम नामदेव ढसाळ करतात. आणि सेन्सॉर बोर्डाने त्यांना प्रश्न का विचारलाय मला माहीत नाही, परंतु चल हल्ला बोल या चित्रपटाच्या संदर्भाने सेन्सॉर बोर्ड म्हणते की, तर सेन्सॉर बोर्ड काय म्हणत आहे की सेन्सॉर बोर्डचं असं मत आहे की नामदेव ढसाळ हे अश्लील कविता करतात, त्यांच्या त्या कविता अश्लील आहेत, त्यात शिव्या दिलेल्या आहेत. म्हणून या चित्रपटामध्ये ज्या काही नामदेव ढसाळांच्या कविता आलेल्या होत्या त्या कवितेमुळे सेन्सॉर बोर्डांनी खरं तर या चित्रपट निर्मात्यांना नोटीस पाठवली. चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये दलित पॅन्थर, युवा क्रांती दल या चळवळीवर खऱ्या अर्थानं निर्मात्यांनी प्रकाश टाकलेला आहे असं कळतंय. आणि मग या कविता, ह्या विद्रोही कविता त्यांना अश्लील वाटत असतील तर आपण त्याला काय करावं? कारण खरं तर आपण पाहतोय इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर बसून खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायचं काम नामदेव ढसाळ यांनी केलं. आणि त्याच नामदेव ढसाळांना नामदेव ढसाळ कोण आहेत असा प्रश्न जेव्हा इथली व्यवस्था विचारते, सेन्सॉर बोर्ड जेव्हा विचारतो, तेव्हा मोठं आश्चर्य वाटतं. असे अनेक चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये आपण पाहतोय जे प्रदर्शित होतात आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वेळा अश्लील गीत आहेत, अश्लील गाणे आहेत किंवा अनेक वेळा असे काही सीन्स असतात ज्याच्यामध्ये पूर्णतः अश्लीलपणा असतो आणि ते खरं तर फॅमिलीला, म्हणजे कुटुंबियांसोबत, लहान मुलांच्या सोबत बसून ते चित्रपट पाहण्याच्या लायक नसतात. तरी अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड जेव्हा परमिशन देते आणि नामदेव ढसाळांच्या एका कवितेला, एका विद्रोही कवीच्या कवितेला, आणि ज्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, आदिवासी आणि दलित शोषितांच्या मशाली पेटवण्याचं काम आपल्या कवितेच्या माध्यमातून केलं, अशा कवीला कोण नामदेव ढसाळ असा जेव्हा प्रश्न इथलं सेन्सॉर बोर्ड विचारते तेव्हा जाणीवपूर्वक हे सर्व घडतंय का हा देखील प्रश्न पडतो. 1999ला पद्मश्री पुरस्कार मिळालेले आणि पुण्यासारख्या सुसंस्कृत, ज्याला आपण तथाकथित सुसंस्कृत म्हणता येईल,
संस्कृत लोक असतात का नाही मला माहीत नाही, परंतु पुणे शहरामध्ये त्यांचा जन्म झाला, ज्याची ख्याती खरं तर सुसंस्कृत शहर म्हणून होत असते. परंतु ज्या शहरामध्ये विषमता नांदलेली आहे, विषमता निर्माण झालेली आहे, अशा शहराला जर आपण सुसंस्कृत शहर होतं असं जर म्हणत असाल किंवा आहे म्हणत असाल तर ही मोठी शोकांतिका आहे. आणि अशा पुणे शहरात जन्मलेले नामदेव ढसाळ इथल्या व्यवस्थेचा जो काही सुसंस्कृतपणाचा पडदा आहे तो टराटरा फाडतात आणि इथल्या व्यवस्थेच्या वेशीवर त्यांची लक्तरे टांगताना दिसून येतात. आणि मग ह्या नामदेव ढसाळांना जेव्हा प्रश्न इथली व्यवस्था विचारते की हे नामदेव ढसाळ कोण आहेत, खरं तर दलित, बहुजन, आंबेडकरवादी, आदिवासी यांच्या विचारांचं साहित्य नामदेव ढसाळ आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडतात. 1960 नंतर मी तुम्हाला सांगितल्यानुसार की 1960 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून, शैक्षणिक क्रांतीतून इथले दलित, शोषित आदिवासी लोक शिकायला लागले आणि आपले दुःख आणि वेदना साहित्याच्या माध्यमातून मांडायला लागले. एकीकडे बलुतकार आपल्या साहित्यातून आपलं दुःख आणि वेदना आपल्या आत्मकथनातून मांडतात. इथला भटका असेल, इथला दलित असेल, इथला शोषित असेल, शेतकरी असेल, बहुजन आहे, हा जो बहुजन वर्ग आहे, जो आदिवासी वर्ग आहे, आपल्या व्यथा आणि वेदना कवितेच्या माध्यमातून मांडत असताना याच काळामध्ये नामदेव ढसाळ यांनी ह्या व्यथा वेदना मांडत असताना या व्यथा वेदना आमच्या वाट्याला का आल्या असं म्हणून इथल्या चिनाळ व्यवस्थेचे त्यांनी टराटरा भुरके देखील फाडलेत. हे आपल्याला नाकारता येत नाही. ते फक्त आपलं दुःख सांगून थांबले नाहीत, तर या व्यवस्थेला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. नव्हे तर व्यवस्थेच्या छाताडावर बसून त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि दलित पॅंथरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संघर्ष आणि क्रांतीच्या मशाली पेटवण्याचं काम नामदेव ढसाळांनी केले. ते आहेत नामदेव ढसाळ. हे खरं तर सेन्सॉर बोर्डाला समजलं पाहिजे. जगाने दखल घेतलेली आहे. नामदेव ढसाळ यांच्या साहित्याची जगाने दखल घेतलेली आहे. पुण्या मुंबईचं जे काही तथाकथित सुसंस्कृत शहरातलं साहित्य हे फक्त त्या एका शुद्ध भाषेपुरतं मर्यादित होतं, परंतु गावगाड्यातली भाषा, गावकुसाबाहेरची भाषा, शहरी झोपडपट्टीतली भाषा, ही जी भाषा आहे ती खऱ्या अर्थानं नव्यानं त्या भाषेला समृद्ध करणारी ही भाषा आहे. एका शब्दाचे असे अनेक अर्थ असतात आणि काही शब्द तर असे नामदेव ढसाळांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतात ज्याला खरं तर शब्दकोशामध्ये अर्थ नाही, नव्यानं शब्दकोशात तो अर्थ मांडावा लागला. अशा साहित्यिकाला जेव्हा सेन्सॉर बोर्ड असा प्रश्न विचारत असेल तर या राष्ट्राची ती शोकांतिका आहे. नव्हे तर अजूनही इथली व्यवस्था इथल्या विद्रोही लोकांना, इथली व्यवस्था इथल्या दलित, आदिवासी, शोषितांना स्वीकारायला तयार नाही. ते साहित्य यांचं साहित्य आहे म्हणून स्वीकारायला तयार नाही, हेच दिसून येतंय. दलित पॅंथर आणि नामदेव ढसाळ जेव्हा असा आपण प्रवास बघायला जातो तेव्हा नामदेव ढसाळांनी इथल्या गावगाड्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाण्याच्या नंतर पोरका झालेला समाज खऱ्या अर्थानं पेटून उठण्यासाठी कवी खऱ्या अर्थानं आपली शब्द पेरत असतात. आणि म्हणून एका ठिकाणी फार सुंदर कवी यशवंत मनोहर म्हणतात की जर एखाद्या देशामध्ये गुलामी आली तर त्यातली पिढी त्यांना विचारू शकते जेव्हा या देशामध्ये गुलामी येत होती तर कवी काय करत होते. म्हणजे यशवंत मनोहरांची हे शब्द जे आहेत ते आपल्याला कळून येतात की कवीला प्रश्न व्यवस्था विचारेल, कवीला प्रश्न इथली पिढी विचारेल की तुम्ही काय करत होतात, तुम्ही तर या देशामध्ये जिवंत होतात. याचा अर्थ देशात गुलामगिरी येऊ नये किंवा इथलं कोणाचं शोषण होऊ नये आणि खऱ्या अर्थानं समता नांदावी यासाठी कवीने आपली लेखणी चालवली पाहिजे आणि इथली धगधगती मशाल पेटवण्याचं काम, ती धगधगट तेवत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं कवी करतात असं यशवंत मनोहरांना वाटतं. आणि ते काम खऱ्या अर्थानं नामदेव ढसाळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाण्याच्या नंतरचा जो काही आंबेडकरी चळवळीचा प्रवास आहे, दलित चळवळीचा प्रवास आहे, आदिवासी चळवळीचा प्रवास आहे, हा प्रवास खऱ्या अर्थानं विद्रोहाच्या माध्यमातून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून तेवत ठेवण्याचं काम आणि इथल्या ज्या काही मशाली आहेत त्या मशाली तेवत ठेवण्याचं आणि विझवू लागलेल्या मशाली पुन्हा नव्यानं पेटवण्याचं काम दलित पॅंथरच्या माध्यमातून केलं, हे नाकारता येत नाही. आणि मग अशा दलित पॅंथरने नामदेव ढसाळ नावाच्या व्यक्तीनं इथल्या व्यवस्थेला खडाडून जागं केलं आणि गावगाड्यातला इतिहास मांडला. गावगाड्यात राहणारा माणूस, शहरात राहणारा माणूस खरं तर अत्याचाराने जो पीडित होता, अशा अत्याचाराने पीडित असलेल्या व्यक्तीला, त्या गावगाड्यातल्या व्यक्तीला बाबासाहेब जाण्याच्या नंतर पोरकेपणा जाणवत होता. अशा वेळी अनेक साहित्यिकांनी, कवींनी खऱ्या अर्थानं पॅंथर बनून या आपल्या चळवळीमध्ये भाग घेतला आणि नामदेव ढसाळांनी अशा सर्व शोषितांना, कष्टकऱ्यांना, आदिवासींच्या व्यथा वेदना मांडत त्यांना खऱ्या अर्थानं क्रांतीला तयार केलं. त्यांच्या क्रांतीच्या मशाली पेटवण्याचं काम हे खरं तर नामदेव ढसाळ यांनी केलं. आणि मग अशाच लोकांना कवी नामदेव ढसाळ म्हणतात, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता या शहराला आग लावत चला.
कारण या शहराला आग लावत चला असे म्हणणारे नामदेव ढसाळ हे खऱ्या अर्थानं इथल्या खऱ्या अर्थानं क्रांतीची आणि विद्रोहाची भाषा बोलतात आणि आपला स्वाभिमान सन्मान जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने धडपडताना आपल्याला दिसून येतात. बाबासाहेबांच्या नंतर मी वारंवार उल्लेख का करतो, कारण पॅन्थर जेव्हा जन्माला आली तेव्हा खरं तर आत्मविश्वास गमावलेला हा जो समाज आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरण्याचं काम, खचाखच आत्मविश्वास भरण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि बाबासाहेबांच्या जाण्याच्या नंतर हा समाज पोरका झाला. तेव्हा या समाजाला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा क्रांती करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम किंवा त्यांच्या मशाली पेटवण्याचं काम हे खरं तर नामदेव ढसाळ आपल्या या सूर्यांना सांगत असतात की रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता या शहराला आग लावत चला. खरं तर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले असे सांगणारे नामदेव ढसाळ आणि आपण इकडे पाहतो की मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले म्हणणारे नामदेव ढसाळ यांच्या बाबतीमध्ये मात्र मूर्ख सेन्सॉरने डोंगराला नाकारले असं म्हणायची वेळ आपल्यावर आलेली आहे. परंतु त्यांनी नाकारले म्हणून हा डोंगराचं अस्तित्व नाहीसं होणार आहे का? आणि मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला ते ठीक आहे, परंतु इकडे जेव्हा आपण पाहतोय की या मूर्खांनी नामदेव ढसाळसारखा डोंगर नाकारलाय, तर हा जरी त्यांनी डोंगर नाकारलेला असला तरी सत्य मात्र हे आहे सूर्य असतो आणि डोंगर खऱ्या अर्थानं त्यांनी जरी नाकारला असला तरी तो झाकत नसतो, कारण त्याला काही डोंगर काही छोटासा नाही की तुम्ही त्याला सहज झाकू शकाल. आणि म्हणून अशा वेळी नामदेव ढसाळ्यांचं अस्तित्व पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या खरं तर सर्वांच्या समोर आलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय जिकडे तिकडे सोशल मीडियामध्ये असेल, प्रसार माध्यमामध्ये असेल, तरुण पिढी नामदेव ढसाळ कोण आहेत पुन्हा नव्यानं ते सर्च करत आहेत आणि नामदेव ढसाळांच्या कविता ते पुन्हा नव्यानं वाचत आहेत. खरं तर या सेन्सॉर बोर्डाचे खरं तर युवकांनी आभार मानले पाहिजे की तुम्ही असं काहीतरी नोटीस त्या निर्मात्याला देऊन तुम्ही खरं तर इथं पुन्हा एकदा इथल्या शोषितांच्या, दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या, आंबेडकरवादी तरुणांच्या मनामध्ये पुन्हा एकदा तुम्ही क्रांतीच्या मशाली पेटवणाऱ्या एका सूर्याला पुन्हा आम्हाला तुम्ही आठवण करून दिली, एका डोंगराची तुम्ही आम्हाला आठवण करून दिली, हे आम्हाला या ठिकाणी खरं तर ही गोष्ट नमूद करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून नामदेव ढसाळ कोण आहेत असा प्रश्न विचारणारे सेन्सॉर बोर्ड खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचा जर आपण विचार करायला गेलं तर सेन्सॉर बोर्डाने अशा अनेक चित्रपट आहेत ज्या चित्रपटांना त्यांनी खरं तर मुभा दिलीच कशी, कारण ज्या चित्रपटाला खरं तर कुटुंबासोबत बसून पाहण्याच्या लायक चित्रपट नाहीत अशा अनेक चित्रपट आहेत की ज्या चित्रपटामध्ये असे अश्लील चाळे असतात, अशा अश्लील जे चाळे असतात किंवा अश्लील चित्र दाखवल्या जातात. आणि अशाला जर तुम्ही परमिशन देत असाल आणि ज्यांनी इथं विद्रोहाची पेरणी केली, ज्यांनी क्रांतीच्या मशाली पेटवल्या आणि अशा जर तुम्ही कवीला नाकारत असाल तर तो तुमचा नाकर्तेपणा, तुमचा मूर्खपणा हा सिद्ध होतोय. एकूणच काय तर दलित पॅन्थर युवा क्रांती दल याच्यावर आधारित येणारा तो चित्रपट आहे तो खऱ्या अर्थानं पुन्हा येणारा चित्रपट जो आहे तो पुन्हा कुठेतरी इथल्या दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या भावना जाणून घेऊन आणि त्यांच्यामध्ये पुन्हा नव्यानं चेतना निर्माण करणारा असेल आणि क्रांतीसाठी तयार करणारा चित्रपट असू शकतो. आणि सर्व साहित्य आज आपण पाहतोय की नामदेव ढसाळ यांचं साहित्य हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला एक जगण्याची उर्मी देते, ते आपलं साहित्य वाटते. कारण ते काही असं फ्लॅट सिस्टीम मधलं साहित्य नाही, ते काही असं मलबर हिलवरलं लिहिलेलं साहित्य नाही किंवा ते साहित्य अशा आलिशान बंगल्यातलं नाही, तर ते झोपडपट्टीतून येणारं, ते कष्टकऱ्यांच्या शेतातून येणारं, ते गावाकुसा बाहेरच्या लोकांमधून येणारं आणि अशा व्यवस्थेतून येणारं, ज्यांना व्यवस्थेनं नाकारले अशा लोकांमधून येणारं साहित्य हे नामदेव ढसाळांचं साहित्य आहे. आणि पुन्हा एकदा ढसाळांच्या जाण्यानंतर आज आपण पाहतोय जवळपास 10-12 वर्षानंतर पुन्हा आपल्याला आठवण करून देत आहेत नामदेव ढसाळांची. आणि ही चांगली गोष्ट आहे की त्यांना जरी माहीत नसलं तरी या भारताला माहीत आहे की पद्मश्री नामदेव ढसाळ कोण आहेत. परंतु हा मूर्खपणा खरं तर सेन्सॉर बोर्डाचा झालाय, त्या मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवलाय, या मूर्खांनी खरं तर या मूर्खांनी या डोंगराला नाकारलंय. परंतु हे त्यांनी जरी नाकारलं असलं तर तुम्ही आम्ही नाकारणार नाही. आणि म्हणून नामदेव ढसाळांचं कार्य खऱ्या अर्थानं हे आपल्या समोर कायम राहील आणि या इथल्या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या लेकरांच्या मशाली ते पेटवण्याचं काम करेल, ते क्रांतीच्या मशाली पेटवण्याचं काम करेल, एवढंच या ठिकाणी सांगता येते. त्यामुळे त्या मूर्खांच्या नादी न लागता नामदेव ढसाळ नावाचा डोंगर आपण समजून घेणं हे तितकंच गरजेचं वाटतं. धन्यवाद.